नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. श्रीराम मित्र मंडळाचा नवा उपक्रम. संस्था आता गरजूवंत विद्यार्थ्यांची प्रवेश फी भरणार. संस्थेचे अध्यक्ष अनिल मानिवडे यांचे प्रतिपादन. श्रीराम मित्र मंडळ वासिंद या सेवाभावी संस्थेच्या वतीने सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एव्ही रूममध्ये काल 11 जुलै रोजी सकाळी 11 वाजता या विद्यालयातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या, शाळेचे दप्तर व छत्री वाटप करण्यात आले. खरोखरच जे विद्यार्थी गरीब गरजू आहेत आणि पालकांची त्यांना शिकवण्याची ऐपत नाही अशा विद्यार्थ्यांची प्रवेश फी संस्था भरणार असे वक्तव्य श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल मानिवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वासिंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील बच्छाव, विद्याविकास मंडळाचे सेक्रेटरी रवींद्र शेलार, ज्येष्ठ संचालक अनंत शेलार, संचालक अनिल महाजन, सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व्ही.टी. भोईर, पर्यवेक्षक संजीव यादव, श्रीराम मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिल मानिवडे, संस्थेचे ज्येष्ठ सदस्य एम.जे. वाडविंदे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र विठ्ठल भेरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरस्वती विद्यालयाचे शिक्षक मुकेश दामोदरे यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम मित्र मंडळाचे दत्तात्रय देवरे, शांतकुमार लच्छानी, चिंतामण पवार, बी.के. जाधव, श्याम पाटील, मयूर शेलार, ऋषिकेश पांडव, भूपेंद्र देवरे, ओमकार महाजन, चंद्रकांत बिडवी, पार्थ मानिवडे व पदाधिकारी आदींनी विशेष मेहनत घेतली. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी ह्या पोलीस स्टेशनला दहा तारखेला, आता मागच्या 10 तारखेलाच पोलीस निरीक्षक या पदावर चार्ज घेतलेला आहे. तर मित्रांनो, मी असाच आपल्या सारखाच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत, दुसऱ्या शाळेतून तिसऱ्या शाळेत असा शाळा करत करत या स्टेपपर्यंत पोहोचलेला आहे. आपल्या ह्या मानिवडे सरांनी ही जी आपल्याला भेटवस्तू स्वरूपाची भेट दिलेली आहे, त्याचा आपण भविष्यात नक्कीच चांगला उपयोग कराल. कुणीही वाईट वळणाला लागणार नाही, कोणीही अंमली पदार्थांचं सेवन करणार नाही, मोबाईलचा जास्त वापर करणार नाही आणि व्यवस्थित आपल्या आईवडिलांचं नाव रोशन कराल. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचं नाव रोशन कराल आणि अर्थातच आपल्या महाराष्ट्राचं नावसुद्धा आपण रोशन कराल. मी अशा आशा बाळगतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील भावी आयुष्यासाठी आपल्याला परत एकदा शुभेच्छा. विद्यार्थ्यांचं भाग्य आहे की AC हॉलमध्ये बसून त्यांना कार्यक्रम अटेंड करता येतोय. त्यामुळे सर्वात प्रथम मी संपूर्ण कमिटीचे आभार मानतो की विद्यार्थ्यांना आणि या परिसराला तुम्ही अशी एक सोय उपलब्ध करून दिली. ही मदत आपल्याला फक्त विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचली पाहिजे. खरं तर ही मदत तुमच्यापर्यंत शाळा चालू होतानाच आम्हाला द्यायची होती, परंतु काही कारणामुळे ती तुम्हाला देता आली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला बॅग घ्याव्या लागल्या असतील किंवा छत्र्या घ्याव्या लागल्या असतील, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वेळेला थोडंसं नियोजन करून शाळा सुरू होतानाच पहिल्या 1-2 दिवसामध्येच तुम्हाला ही मदत कशी मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. सरांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं की मंडळाची उद्देशना सांगितली. मी आम्हाला पुन्हा पुन्हा नव्याने ते सांगायची आवश्यकता नाही, परंतु तुम्ही ज्या परिस्थितीतून शिक्षण घेतायत, एकंदर ट्रॅफिकची परिस्थिती, आता लाईट असते, पाणी असतं, परंतु सध्या तुमचा वाढलेला अभ्यासाचा ताण तो सुद्धा आम्हाला ज्ञात आहे आणि हा ताण घेत असताना तुमच्या पालकांवरती येणारा ताणसुद्धा आमच्या लक्षात येतो आणि म्हणून कुठेतरी एक खारीचा वाटा आपण या निमित्ताने उचलावा, तुमच्यापर्यंत शैक्षणिक मदत पोहोचवावी. आणि ही शैक्षणिक मदत ही फार काय मोठी मदत जरी नसली तरी पण तुम्हाला एक प्रेरणा देणारी मदत आहे की तुम्ही जेव्हा मोठे व्हाल त्यावेळेला अशा प्रकारच्या गरजू लोकांना आपण मदत करावी. आणि शिक्षण घेत असताना तुम्हाला शाळा, तुमचे शिक्षक जे काही मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे तुम्ही पुढे वाटचाल करता, परंतु सध्या जे काय कॉम्पिटिशनचं युग आहे त्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच MPSC UPSC काय आहे हे जाणून घ्यावं लागेल. त्याची तयारी कशी करायची ते आत्तापासून समजून घ्यावं लागेल. आमच्या इकडे असं होतं की
ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपले लोक ते MPSC UPSCच्या मागे लागतात. आता सध्या ट्रेंड चालू आहे मेडिकल आणि इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये IIT JEE हे ट्रेंड चालू आहेत. तर हे ट्रेंड सोडून आम्हाला नव्या वाटा शोधाव्या लागतील आणि त्या उपलब्ध आहेत. जिकडे खूप कमी कॉम्पिटिशन आहेत अशा काही कोर्सेस आहेत. मी तुम्हाला एक नायसर म्हणून एक संस्था आहे आपली, एक आयशर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि नायसर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर ह्यांचे जे कोर्सेस आहेत तर हे जर तुम्ही केलात, ह्या तुम्हाला 12वीच्या नंतर ह्याचे एंट्रन्स एक्झाम असते. तर ज्या वेळेला JEE आणि NEET ह्या परीक्षा होतात त्याच वेळेला ह्याचे एंट्रन्स एक्झाम चालू होतात आणि तुम्ही ह्याच्यातून भाभा किंवा इस्रो सारख्या मोठ्या संस्थेवरती डायरेक्ट जाऊ शकता आणि त्या क्षेत्रामध्ये फार कॉम्पिटिशन पण नाही आहे. त्यामुळे नायसर आणि आयसर अशा अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत की जे आपल्यापर्यंत अजूनपर्यंत आले नाहीत किंवा आपल्याला ह्याचं नॉलेज नाही आहे. त्यामुळे तुम्ही अशा नव्या वाटा चोखाळाल. या वाटा चोखाळत असताना जिथे जिथे आमची गरज लागेल, आमची म्हणजे माझी एकट्याची नाही तर या शाळेतील सर्व मंडळींची, संचालक मंडळींची किंवा आमच्यासारख्या अनेक संस्थांची मदत लागेल, त्यावेळेला आम्ही तुमच्यासाठी नक्की उभे राहू. मी मंडळाच्या वतीने आमच्या सर्व मंडळाच्या जे आमची टीम आहे त्या टीमच्या वतीने मी शाळेला आश्वस्त करतो की येत्या या वर्षामध्ये ज्या कुठल्या मुलाची फी भरायची त्यांच्या पालकांची खरोखर कॅपॅसिटी नसेल, मी खरोखर हा शब्द अशा अर्थाने वापरतोय का मदत मिळते. मग काही लोक कॅपॅसिटी असताना सुद्धा वेगळ्या प्रकारचे काहीतरी सांगून ती मदत लाटण्याचा प्रयत्न करतात आणि मग खरोखर गरजू जो असतो त्याच्यावरती अन्याय होतो, मग तो बाजूला राहतो. तर 1 लाख रुपये आम्ही या वर्षासाठी राखीव ठेवलेले आहेत किंवा ठेवतोय की जर शाळेकडून आम्हाला जर प्रस्ताव आला की ह्या विद्यार्थ्याच्या पालकांची फी भरायची कॅपॅसिटी नाही आहे तर ती फी भरण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जाईल. त्याच्यासाठी 1 लाख रुपये आम्ही आजच तुमच्यासाठी रिझर्व्ह ठेवतोय. परंतु तुम्ही ज्या वेळेला कोणतरी तुम्हाला मदत करते त्यावेळेला आपली जबाबदारी जास्त वाढेल. विद्यार्थ्यांची तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करतानाच तुम्हाला शैक्षणिक प्रगतीबरोबर चांगला भारतीय म्हणून कसं आपण घडू याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. स्वच्छतेपासून ते संरक्षणापर्यंत त्याच्यामध्ये तुमच्यासाठी बॅग आहेत. ही बॅग खास करून आमच्या लच्छने सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्ट असं साहित्य वापरून ही बनवलेली आहे. एक छत्री आहे की जी चांगल्या क्वालिटीची छत्री आहे आणि 4 ते 5 तुम्हाला रजिस्टर्ड्स आहेत, बरोबर आहे. तर या व्यतिरिक्त जर काही शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असेल तर आपण आपल्या प्राचार्यापर्यंत तो विषय पोहोचवा. ती मदतसुद्धा मंडळाकडून करण्याचा नक्की प्रयत्न करण्यात येईल एवढं आश्वासन देतो आणि आपल्या सर्वांना भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने सरस्वती विद्यालयातील गरजू व ज्यांना आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. श्रीराम मित्र मंडळाबद्दल थोडंसं बोलतो कारण मी बऱ्याचशा कार्यक्रमांना भाई तुमच्या असतो. एकच नुसतं कार्यक्रम नाही, यांचं श्रीराम मित्र मंडळातर्फे मोठं आरोग्य शिबिर होतं, क्रीडा स्पर्धा असतात, शैक्षणिक साहित्य वाटप असतं. खूप मोठं कार्यक्रम श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेलं असतं. तसं बघितलं तर अनिल शेठ स्वतः व्यक्तिगत काही गोष्टी घडू शकत होत्या. हे साहित्य वाटप करणं किंवा कोणाला मदत करणं ते स्वतः व्यक्तिगत करू शकत, पण आज 20, 22, 25 वर्षापासून त्यांनी श्रीराम मित्र मंडळामार्फत ह्या जो उपक्रम चालवलेला आहे त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. अनेक कार्यक्रम तुमच्या हातून घडतात. मी तुमच्या बऱ्याचशा कार्यक्रमांना बघितलेलं आहे, पण तुम्ही थांबले नाहीत, तुमचं कार्य चालूच आहे. आत्ता जी काय लिस्ट तुम्ही म्हणालात विद्यार्थ्यांच्या फीसाठी सुद्धा तुम्ही काही पैसे मंडळाच्या वतीने 1 लाख रुपये जवळजवळ ठेवलेले आहेत. ज्यांना खरोखरच गरज असेल अशी विद्यार्थ्यांची नावं तुमच्यापर्यंत आमचे सर पोचवतीलच. खरोखर ज्यांना आवश्यकता आहे हा सुद्धा एक चांगला उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे. दरवर्षी घ्यावा. साहित्य वाटप होतं, सगळं होतं
आणि तुम्ही बोललात काय, तर मगाशी सेक्रेटरीने मला सांगितलं मदत चालूच असते. आमच्या ग्रंथालयात थोडी ग्रंथालयाची पण पाहणी करा, काय त्याच्यात कमी जास्त पुस्तकांची म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या शैक्षणिकसाठी जी काय आवश्यकता लागत असतील तर ती तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, अशी मी तुम्हाला याच्या मार्फत विनंती करतोय. विद्यार्थ्यांना साहित्य मिळतंय, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या, शिका, मोठे व्हा, हाच त्यामागचा उद्देश असतो. कोणतीही संस्था, कोणतेही लोक जे येतात तुमच्यापर्यंत, आपल्या शाळेपर्यंत येतात, आपली शाळा निवडतात का, तर तुमचं भवितव्य, ते भवितव्य घडवणं तुमच्या हातात आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. अजून काय लागलं असेल कोणाला वैयक्तिक, सार्वजनिक, त्याची सुद्धा मदत बसलेल्यांपैकी किंवा श्रीराम मित्र मंडळ आहेच, हे करू शकेल, त्याचा तुम्ही फायदा घ्या. आणि भाई खूप खूप धन्यवाद. शाळेच्या वतीने, संस्थेच्या वतीने दरवर्षी तुमच्या हस्ते अशी मदत आमच्या विद्यार्थ्यांना मिळो हीच सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.